Hello children, welcome to Lokmanya Gurukul e-learning. Today we are going to learn General Science of Standard 7, Chapter 12, the Muscular System and Digestive System in Human Beings. This is video number 3. Myself, Kavita Rao. आता आपण व्हॅरियस टाईप ऑफ मसल्स पाहिले, ते कुठे असतात ते सगळं पाहिलं, हो की नाही. त्याचं वर्किंग कसं आहे ते पाहिलं, बायसेप ट्रायसेप ते सगळं पाहिलं. आता नेक्स्ट काय सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम, हो की नाही. हे सगळे बॉडी पार्ट्स खूप वंडरफुल आहे, हो की नाही. देवाने आपल्याला इतकं छान बनवलेलं आहे, इतकी बुद्धी दिलेली आहे, व्हॅरियस सगळे ॲडव्हान्स पार्ट दिलेले आहेत, तर त्याला मेंटेन करणं आपलं काम आहे की नाही. तो खूप व्यवस्थित आणि छान प्रोटीन कार्बोहायड्रेट खायचे, हो की नाही. हेल्थ प्रॉपर ठेवायची आणि दुसऱ्यांच्या कामी यायचं, हेच आपलं काम आहे, हो की नाही. लेट्स सी नाव डायजेस्टिव्ह सिस्टम. आता ही पण फार महत्त्वाची सिस्टम आहे. आता मस्क्युलर सिस्टम छान असल्यामुळे आपण धावू शकतो, हो की नाही, बसू शकतो, उठू शकतो, कामं करू शकतो आणि दुसऱ्यांना मदत करू शकतो, हो की नाही. आता डायजेस्टिव्ह सिस्टम काय आहे, ही पण फार महत्त्वाची सिस्टम आहे, हो की नाही. बघूया आता ह्यात काय आहे. What happened to the food we eat inside our body? Does this food fix as it is with the blood? म्हणजे जसं आपण खातो तसंच अन्न डायजेस्ट होतं किंवा तसंच ब्लडमध्ये ऑब्झर्व होतं का. म्हणजे आपल्या एवढे अन्नाचे मोठे मोठे दाणे असतात, हो की नाही, तसेच जातात का डायजेशनमध्ये? नाही. तर त्याचं काय होतं ते आपण बघूया. नाव सी कन्वर्शन ऑफ फूड इन टू अ सॉल्युबल फॉर्म अँड इट्स ऑब्झॉर्प्शन into the blood is called as on what? Digestion, हो की नाही. म्हणजे फूड हे काय होतं, बारीक केलं जातं, हो की नाही, अगदी बारीक, आणि मग ते ब्लडमध्ये ऑब्झॉर्ब केलं जातं. म्हणजे बघा किती प्रमाणामध्ये डायजेशन करावं लागत असेल की ते ब्लडमध्ये ऑब्झॉर्ब झालं पाहिजे, इजंट इट. म्हणजे किती काम आहे आपल्या बॉडीला. यासाठी एनर्जीची गरज लागते की नाही. यासाठी छान असं फूड खायचं असतं, ठीक आहे. द डायजेस्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. आता या सिस्टममध्ये कोण कोण आहे, एलिमेंटरी कॅनल आहे आणि डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. तर काय आहेत ते. द टोटल लेंथ ऑफ एलिमेंटरी कॅनल इज 9 मीटर. इट मेन पार्ट्स आर वॉट, कोणते आहेत, माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि रेक्टम आणि ॲनस. ही सगळी पूर्ण काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये इन्क्लूड आहे, कळलं, ठीक आहे. नाव द सलायव्हरी ग्लँड, लिव्हर, पॅनक्रियास आर द डायजेस्टिव्ह ग्लँड. ह्यांच्या मदतीने ज्यूसेस तयार होतात, जे अन्नामध्ये मिक्स होतात आणि काय फूड म्हणजे जे आपले कॉन्स्टिट्यूएंट महत्त्वाचे आहेत की नाही, ते ब्लडमध्ये ऑब्झर्व व्हायला मदत होते यांच्यामुळे, हो की नाही, आणि बारीक व्हायलाही मदत होते अन्न. नाव सी कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. हे कशाला कनेक्टेड आहे, एलिमेंटरी कॅनलला. नाव डिफरंट ऑर्गन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ डायजेशन. देर आर डिफरंट स्टेजेस इन प्रोसेस ऑफ डायजेशन. Now what are they of the food, and at the each stage there is for different organ in the organs digestive system which perform a specific role. मी म्हटलं होतं की नाही, प्रत्येक ऑर्गन एकत्र येऊन सगळे व्यवस्थित काम करतात, तेव्हा जाऊन ही डायजेशन किंवा कोणतीही प्रोसेस काय सक्सेसफुल होते. लेट अस स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ईच ऑर्गन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. आता प्रत्येक ऑर्गन आपण थोडे थोडे पाहूया कसे फंक्शन करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं तर पहिलं आहे माउथ. माउथपासूनच डायजेशन सुरू होतं की नाही, थोडं थोडं. मग तिथे माउथमध्ये कोण आहेत, टीथ. मग हे टीथचं फंक्शन काय आहे बघू. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन विथ द फंक्शन ऑफ वॉट, टीथ इन द माउथ, अँड देर आर 4 टाईप ऑफ टीथ, नेमली इन्सिसर, canines, premolar आणि molar. Each type of tooth has a specific function. Each tooth is covered by a hard substance called what, enamel. Enamel is made up of what, calcium salt. तर इथे तुम्हाला दिलेच आहे, या शेपवरून तुम्हाला कळेल कोणतं आहे इन्सिसर. जे समोरचे दात दिसत आहेत की नाही, ते इन्सिसर आहे. कॅनाइन्स कसे आहेत, ते पॉइंटेड आहेत. प्रीमोलार आणि मोलार, दाढ आणि त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आहेत, ते प्रीमोलार आहेत, इजंट इट. हा जॉ आहे, एनेमल, डेंटाईन, गम, बोन, रूट, हो की नाही, हे सगळे दाताचे भाग आहेत आणि इथेच डायजेशन प्रोसेस काय होते, सुरू होते. Now saliva contain an enzyme called as an what,
petalin or a salivary amylase. Now what is this salivary amylase? आहे ते काय convert starch into what sugar called as an maltose. म्हणजे बघा डायजेशन इथेच सुरू झालं. ठीक आहे, जे काही स्टार्च आहे is converted into sugar called as an maltose with the help of what, हे जे एन्झाईम salivary amylase आहे, ठीक आहे, त्याच्या मदतीने हे कन्वर्शन होतं. ओके. Now see, use your brain power. During digestion, does all the food that we have eaten get converted into useful nutrient substance? नाही. सगळंच कन्वर्ट होतं का? जो चोथा राहतो किंवा जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते पण बॉडीच्या बाहेर फेकले जातात, हो की नाही? सगळेच नाही, आपल्याला जेवढे गरजेचे आहेत तेच बॉडी घेते, isn't it? Now learn a new word, enzyme. आता हे एन्झाईम तुम्ही म्हटलं सलायव्हरी अमायलेस हे एन्झाईम आहे, तर हे नक्की काय आहे? Enzymes are substances secreted in body of an organism which bring about specific chemical reaction. They act as a catalyst. Catalyst म्हणजे रिॲक्शनला काय तीव्रता देण्याचं काम करतं. Digestive enzymes of the digestive system bring about change in the food material. Metabolic process are impossible without what, enzyme. म्हणजे ह्या प्रोसेस होण्यासाठी कोणाची मदत लागते? एन्झाईमची मदत, ज्यातून आपल्याला एनर्जी भेटते, isn't it? Now enzymes are a specific type of protein and they are most active at what, normal body temperature. Now from internet my friend म्हणून काय information collect कराल? Collect information about various organ system from website. You can collect the information. Now see, ह्याच्यामध्ये दिले आहे तुम्हाला आता कोणते पार्ट आत्ता आपण बघितले त्याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलं. व्हॉट इज माउथ? डायजेशन ऑफ अ फूड begins in what, mouth, and food is chewed with the help of teeth into very small part. हे माउथचं फंक्शन आहे. नाव इथे मार्किंग केलं आहे फॅरिंग्स किंवा थ्रोट. इसोफॅगस अँड ट्रकिया ओपन into what, pharynx. Okay. Now salivary gland काय आहे? Saliva is what produced in a salivary gland in a mouth cavity located in front of the ear, near the pharynx and below the what, tongue. It is carried what, the mouth via what, duct, and it is what, fixed with the food during what, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग. जेव्हा आपण चावतो अन्न तेव्हा सलायव्हरी ग्लँड काय सिक्रेट करतात? सलायवा, आणि त्याच्यामध्ये एन्झाईम आहे. ठीक आहे. इसोफेगस काय आहे? इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक अँड इट पुशेस वॉट, फूड टुवर्ड्स द स्टमक. त्याचं काम काय आहे? फूडला पुश करणं स्टमकच्या टुवर्ड्स. नेक्स्ट इज पॅनक्रियाज. ओके, हे ग्लँड्स आहेत, ओके नाही, असोसिएट. मग हे काय करतात? पॅनक्रियास सिक्रेट वॉट, पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन व्हॅरियस एन्झाईम. म्हणजे हे अन्नामध्ये मिक्स होऊन काय करतील? त्याचं डायजेशन करतील. लिव्हर काय आहे? त्याचं पण फंक्शन आहे. लिव्हर इज अ लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी अँड इट हॅज रिच सोर्स ऑफ वॉट, supply of blood, and its main function is what, storage of glucose. And the gallbladder is what, situated below the liver. It stores the bile juice. ठीक आहे. The digestion of digestive juice आहे तो secreted by liver, bile. ठीक आहे. While bile is carried into the small intestine, it mixes with the food and there what help to digestion of the fat. बाईल कंटेन्स बाईल सॉल्ट. हे पण फूडला काय, डायजेशन होण्यामध्ये मदत करतं. स्मॉल इंटेस्टाईन बघा, म्हणजे छोट्या आतडी. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट वॉट, 6 meter long and most of the digestion and absorption of food takes place here. Here what, 3 different digestive juices are what, mixed with the food in the small intestine. Absorption into the blood happens here of the nutrient obtained by the digestion of the food and occur at what, small intestine. तसंच मोठी जठर आहे, तिथे काय होतं? The large intestine is about what, 1 to 1.5 meter long. Only water is what, absorbed in the large intestine. A small part called as an appendix is attached to the first part of the large intestine. Undigested remains of the food what, digested in the small intestine
enter the large intestine and undigested material is thrown out of the body through anus. मग इथे काय होतं, एंड होतं या प्रोसेसचा. म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते लार्ज इंटेस्टाईनमधून मध्ये ढकललं जातं आणि मग एक्सक्रिटरीज हे की नाही ते बाहेर ढकललं जातं. ठीक आहे. नाव स्टमक काय आहे, द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड एज अँड वॉट, स्टमक. सॅक लाईक आहे की नाही स्टमक. ठीक आहे. आणि त्याचं मेन प्रोसेस आहे डायजेशन. द गॅस्ट्रिक वॉट glands of the stomach secrete gastric juice, and food that has entered the stomach is what, churn म्हणजे मिक्स केलं जातं, व्यवस्थित मिक्स केलं जातं. Three components of the what gastric juice, namely as an hydrochloric acid, then pepsin and what mucus, are mixed with the food here, and what it becomes acidic. Mainly the proteins are digested in stomach due to its churning and what action of gastric juice, the food become a semi-solid and what, which is what slowly pushed towards the small intestine. स्लरी म्हणजे थोडंसं अगदी चर्न म्हणजे बारीक केलं जातं आणि अशी स्लरी त्याची तयार होते आणि मग ती स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. These are all part of what, digestive system. You must read it again and draw the diagram of it. Okay children. Remaining part we will see in next video. Refer to Disha app and eBharati video. Thank you children.